विद्यार्थी आणि पालक मित्र हो, नमस्कार. नीट संबंधीचा हा गोंधळ लवकरात लवकर थांबेल, कुणावरही अन्याय होणार नाही आणि नीटची काउन्सिलिंग प्रोसेस लवकरच सुरू होईल या आशेवर आपण पुन्हा आपल्या व्हिडिओकडे वळूया. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नीटसाठी रजिस्ट्रेशन करताना मग ऑल इंडिया कोट्याचा असो अथवा स्टेट कोट्याचा असो, तर तिथे आपल्याला रजिस्ट्रेशन करताना कोणती माहिती लागते त्या माहितीचं व्यवस्थित संकलन करणं आवश्यक आहे. आता ही माहिती कोणती ती तुम्ही 2 कोरे पेपर घेऊन त्याच्यावर व्यवस्थित लिहून काढा. म्हणजे ही जी माहिती आहे ती स्टेट काउन्सिल असू द्या अथवा ऑल इंडिया काउन्सिलिंग असू द्या, त्यामध्ये तुम्हाला ती माहिती अचूक भरता येईल. आता ही माहिती नेमकी कोणती, ही 3 भागात आपल्याला ती माहिती विभागता येईल. पहिला भाग जो आहे त्या पहिल्या भागामध्ये तुम्ही त्या कोऱ्या कागदावर विद्यार्थ्याचं नाव, 10वीचं जे मार्कशीट असेल त्या 10वीच्या मार्कशीटवर ज्या पद्धतीने विद्यार्थ्याचं नाव लिहिलेलं आहे तसं पूर्ण नाव त्या ठिकाणी कुठलंही स्पेलिंग मिस्टेक न करता लिहून काढा. दुसऱ्या क्रमांकाला विद्यार्थ्याचा किंवा पालकाचा रजिस्ट्रेशनसाठी जो मोबाईल नंबर देणार आहात, ज्याच्यावर OTP पद्धतशीर येतो, ज्याला नेटवर्क असतं, असा मोबाईल नंबर 2 क्रमांकाला लिहून ठेवा. तिसरं, तुम्हाला ईमेल ॲड्रेस लागणार आहे, ज्याला आपण ईमेल ID असं म्हणतो. तर त्या ईमेल IDवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिफिकेशन्स आल्या पाहिजेत. म्हणून ज्याचा पासवर्ड तुम्हाला ठाऊक आहे, जे ॲक्टिव्ह अकाउंट आहे, अशा पद्धतीचा ईमेल ॲड्रेस, मग तो पालकाचा असू द्या अथवा विद्यार्थ्याचा असू द्या, तो एक ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी लिहून ठेवा. त्यानंतर आपला पूर्ण पत्ता, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तिथला पिनकोडसह पूर्ण पत्ता लिहून काढा. आपण मागच्या वर्षी नीटला अपेअर होतात काय, त्याचं उत्तर जे काय असेल येस किंवा नो ते देखील लिहून काढा. आणि जर मागच्या वर्षी म्हणजे प्रिव्हियस नीट तुम्ही अपेअर असाल तर तिथे तुमच्या त्या नीटचा रोल नंबर व्यवस्थितपणे लिहून ठेवा. पुढच्या क्रमांकावर तुमचा फॅमिलीचा जो इन्कम असेल तो इन्कम तिथे लिहून काढा. याचं कारण असं की ऑल इंडिया काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग दोन्ही ठिकाणी तुम्ही जे इन्कम भरणार आहात त्याच्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे, म्हणून ते इन्कम त्या ठिकाणी अचूक लिहून ठेवा. रिलिजन संदर्भातली तुमची जी माहिती असेल ती लिहून ठेवा. आणि तुमचं जे रिझर्वेशन असेल, SC ST OBC NT किंवा दिव्यांग वगैरे जे काय असेल ते सगळं तिथे व्यवस्थित लिहून ठेवा. हा झाला पहिला भाग. तुम्ही म्हणाल या सगळ्या भागाचा उपयोग काय? आपण जेव्हा रजिस्ट्रेशनसाठी जातो तेव्हा ज्या राज्याची किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंगची लिंक ओपन होते त्यावेळी तिचं सेशन, टायमिंग सेशन जे असेल ते ठरलेलं असतं. अशा वेळी आपण माहिती भरताना अनेकदा गोंधळ करतो. म्हणून ती माहिती अचूकपणे भरता यावी यासाठी ह्या पहिल्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पार्ट 1 मध्ये ही आत्ता सांगितलेली माहिती, विद्यार्थ्याचं नाव, मोबाईल नंबर, त्याचा ईमेल ID, तुमचा पूर्ण ॲड्रेस, तुमचं नीटला अपेअर होतात का मागच्या वर्षी, येस किंवा नो असेल ते, प्रिव्हियस इयरचा तुमचा जो नीट रोल नंबर असेल तो, तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न, रिलिजन आणि तुमचं रिझर्वेशन. म्हणजे अगदी तुम्ही तो फॉर्म घरी जरी नाही भरला आणि सायबर कॅफेमध्ये गेलात तर सायबर कॅफेमध्ये ती नोट तुम्हाला त्या माणसासमोर देता येईल आणि तो ती माहिती अचूकपणे भरेल. पुढे जाताना तुम्ही ते सेव्ह करताना एकदा वाचून घ्या, त्यावर हुकूम ती माहिती आहे की नाही एकदा ताडून पहा आणि मग तुम्हाला ते सेव्ह करून पुढे जाता येईल. आता दुसऱ्या क्रमांकाची माहिती जी आहे, ज्याला आपण बँक डिटेल्स असं म्हणतो, ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण ज्या राज्यामध्ये अथवा ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या बाबतीमध्ये रजिस्ट्रेशन करणार असू
तर ते रजिस्ट्रेशन करताना आपण काही सिक्युरिटी मनी भरत असतो. ह्या सिक्युरिटी मनीज त्याची चर्चा मी मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. वेगवेगळे असतात, काही ठिकाणी 2 लाख आहेत, काही ठिकाणी 1 लाख आहेत. तर ह्या सिक्युरिटीज मनीज आपण ज्या पे करतो त्या आपल्याला पुन्हा आपल्या अकाउंटवर जेव्हा नीट काउन्सिलिंग संपते आणि जर आपली ती फीज फोरफिट झाली नसेल तर आपल्या अकाउंटला पुन्हा जमा व्हावी यासाठी एकच अकाउंटचे डिटेल्स नीटपणे द्या. म्हणून तुमच्या बँकेचं नाव, तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर, तुमच्या बँकेचं जो कोणी अकाउंट होल्डर असेल, म्हणजे ते अकाउंट पालकाचं आहे अथवा विद्यार्थ्याचं आहे, तर त्या अकाउंट होल्डरचं नाव त्या ठिकाणी लिहा. IFSC कोड जो असेल तो बिनचूक घाला. अकाउंट नंबर लिहिताना नीट काळजी घ्या. काही अकाउंट नंबर्स जे बँकांचे असतात त्याच्यामध्ये 0 पासून त्या अकाउंटची सुरुवात होते आणि जर तो 0 आपण लिहिला नाही किंवा काही वेळेला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये तो 0 जो आहे तो ॲक्सेप्ट केला जात नाही आणि त्यामुळे जेव्हा सिक्युरिटी मनी आपल्याला रिफंड येणार असते त्यावेळी 0 न घातल्यामुळे आपले मनी परत त्या युनिव्हर्सिटीला जातात आणि आपल्या खात्यावर येत नाही. म्हणून ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता याच्यात 2 भाग आहेत. पहिला भाग असा आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन करताना कोणत्या पद्धतीने करावं, म्हणजे क्रेडिट कार्ड वापरावं, डेबिट कार्ड वापरावं, IMPS करावं, NFT करावं किंवा आणखीन कुठलं जे ट्रान्झॅक्शनची जी काही प्रोसेस असेल त्या पद्धतीने करावं का. यातलं पहिलं मी तुम्हाला सांगेन की रजिस्ट्रेशन फी भरताना आपण कुठलंही ट्रान्झॅक्शन करू शकतो, म्हणजे क्रेडिट कार्ड तुम्ही वापरू शकता, परंतु ज्यावेळी तुम्ही सिक्युरिटी मनी भरता त्यावेळी मात्र तुम्ही क्रेडिट कार्ड वापरायचं नाही, अशी माझी सूचना तुम्हाला राहील. याचं कारण असं आहे की क्रेडिट कार्ड हे पालकाच्या नावावर असतं, विद्यार्थ्याच्या नावाने आपण सिक्युरिटी मनी भरत असतो आणि अकाउंट नंबर जो असेल तो वेगळा असतो आणि त्यामध्ये आपले अनेक दिवस वाया जात असतात. म्हणजे क्रेडिट कार्डवरचे सिक्युरिटी मनी आपल्याला आपल्या खात्यावर येताना प्रचंड आटापिटा करावा लागतो, अनेक भानगडी उभ्या राहतात. म्हणून तुम्ही शक्यतो सिक्युरिटी मनी जो असेल तो डेबिट कार्ड अथवा तुमची ज्या बँकेचं तुम्ही अकाउंट डिटेल्स देणार आहात त्याच बँकेचे जर सगळे व्यवहार जर केले तर तो व्यवहार अत्यंत सुरळीत होईल. म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपले जे अकाउंट डिटेल्स असतील ते पालकाचे असू द्या अथवा विद्यार्थ्याचे असू द्या, पण त्या बँकेचं नाव, अकाउंट होल्डरचं नाव, अकाउंट नंबर जो असेल तो अचूक आणि पूर्ण लिहा. IFSC कोड जो असेल तो व्यवस्थित घाला. म्हणजे आता तुमच्या दुसरी माहिती भरताना एक गोष्ट लक्षात आली असेल की जरी तुम्ही सायबर कॅफेमध्ये गेलात आणि तुमच्याकडे ही माहिती तयार असेल तर तो समोरचा माणूस बरोबर ती माहिती त्या ठिकाणी अपलोड करत राहील. बरोबर. आता यातला तिसरा भाग जो आहे तो तिसरा भाग आणखी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण रजिस्ट्रेशन करताना आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात आणि काही डॉक्युमेंट्स आपल्याला जेव्हा सीट अलॉटमेंट होते तेव्हा त्या कॉलेजला आपल्याला जाऊन जी डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेली आहेत ती ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला त्या कॉलेजला तिथे घेऊन जायची असतात. म्हणून या 2 दृष्टीने ही जी डॉक्युमेंट्स आहेत ती फार महत्त्वाची आहेत. ती डॉक्युमेंट्स कोणती, त्यातल्या PDF फॉर्मॅटमध्ये कोणती असावेत आणि JPG फॉर्मॅटमध्ये कोणती असावेत हे तुम्हाला मला सांगता येईल. याच्यामध्ये 10वी 12वीचे जे काही मार्कशीट्स असतील आणि 10वी 12वीचे जे काही सर्टिफिकेट्स असतील ती PDF फॉर्मॅटमध्ये असू द्या, नीटचं जे स्कोअर कार्ड असेल, नीटचं ॲडमिट कार्ड असेल, नीटचं कन्फर्मेशन पेज असेल आणि नीटचं ॲप्लिकेशन लेटर असेल, हे सुद्धा PDF फॉर्मॅटमध्ये असू द्या. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड जे असेल ते आधार कार्ड देखील PDF फॉर्मॅटमध्ये ID प्रूफ म्हणून तिथे अपलोड करण्यासाठी तेही तयार ठेवा. आपली सिग्नेचर जी असेल ती सिग्नेचर आणि आपला फोटो, त्याचबरोबर विद्यार्थ्याचा डाव्या हाताचा अंगठ्याचं जे काही की त्याचा थंबचं जी काही इमेज असेल ती देखील JPG फॉर्मॅटमध्ये तयार ठेवा. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की कुठल्या गोष्टी PDF फॉर्मॅटमध्ये आणि कुठल्या गोष्टी JPG फॉर्मॅटमध्ये. आपला फोटो, स्टुडंटची सिग्नेचर आणि स्टुडंटचा लेफ्ट हँड थंबचं जे इम्प्रेशन असेल ते
त्याच्या या इमेज ज्या असतील त्या आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये लागतील. आता इथे आणखी एक गोष्ट तुम्ही करायची आहे. या तिसऱ्या भागामध्ये आपलं 1 ते 12वी पर्यंतचं जे अकॅडमिक डिटेल्स असेल ते नीटपणे एका कागदावर लिहून काढा. त्याचा एक फॉर्मॅटच बनवा. म्हणजे आपला क्लास, पासिंग इयर, बोर्ड, ज्या याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशन घेतलं होतं डिस्ट्रिक्ट, आणि शेवटी स्कूल नेम आणि त्याचा ॲड्रेस. म्हणजे समजा तुम्ही पहिलीला कुठे होतात तो तुमचा फर्स्ट क्लास, नंतर तुमचं पहिल्या वर्षाचं पासिंग इयर, नंतर पहिलीला काय बोर्ड आपला जो काय स्टेट बोर्ड किंवा CBSE असेल ते 10वीपर्यंत एक कॉमनच असतो. आणि ज्या पालकांच्या बदल्या होतात किंवा आपण काही वेळेला स्कूल्स बदलतो तर त्या पद्धतीने ही 1 to 12 पर्यंतचं जे अकॅडमिक डिटेल्स आहे ते अकॅडमिक डिटेल्सचा एक चार्ट तुम्ही व्यवस्थितपणे लिहून काढा. आता मगाशी मी म्हणालो की आपल्याला काय करावं लागतं की ही जी डॉक्युमेंट्स असतील ती डॉक्युमेंट्स आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये आणि JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करावी लागतात. आता ह्या ज्या इमेज आपण अपलोड करणार आहोत त्याचं जी साईज असेल ती साईज तिथे दिलेली असते. म्हणजे फोटो आपला आहे तो किती 152 KB आहे, सिग्नेचर आहे ती किती KB आहे, तर ती ज्या KB मागवलेली असेल त्या KB तुम्ही ती इमेज आत्ताच तिचं जी इमेज असेल ती डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवली पाहिजेत. विशेषतः आपण मोबाईलमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करतो परंतु त्या नीटपणे त्याच्या साईज व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगेल जर तुमच्याकडे प्रिंटर असेल तर प्रिंटरवर आपल्या ही सगळी डॉक्युमेंट जी आहेत, पुढे मी लिस्ट सांगतो, ती सगळी लिस्टेड डॉक्युमेंट्स नीट स्कॅन करा. ज्या फॉर्मॅटमध्ये किंवा ज्या साईजमध्ये ती मागवलेली आहे त्या साईजमध्ये ते कन्वर्ट करा. ही गोष्ट जर आपल्याला जमत नसेल तर अतिशय सोपा मार्ग आहे. आपली जी काही 7-8 सर्टिफिकेट्स, आपलं सिग्नेचर, फोटो आणि थंब इम्प्रेशन जे असेल ते घेऊन आपण एका सायबर कॅफेमध्ये जा. एक 7-8 रुपयात ह्या सगळ्या गोष्टी तयार होईल. तो सगळं आपल्याला त्याच्या स्कॅन करून ते आपल्या पेनड्राईव्हमध्ये घ्या आणि मग आपण जेव्हा रजिस्ट्रेशनची साईट ओपन होईल तेव्हा आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची वेळ येईल त्या वेळी आपली ही जी डॉक्युमेंट्स आपल्याकडे आपल्या पेनड्राईव्हमध्ये असतील तर ती पेनड्राईव्हमध्ये असलेले डॉक्युमेंट्स आपल्याला सहजपणे अपलोड करता येतील. म्हणजे जे टाईम सेशन दिलेलं असतं त्या टाईम सेशनमध्ये आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन फी जी असेल ती पेड करता येईल आणि त्याच्यानंतर आपण सिक्युरिटीजवर जे असेल त्या सिक्युरिटी अमाऊंट पेवर आपल्याला जाता येईल. म्हणजे आता तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की आपलं 10वी-12वीचं मार्कशीट, 10वी-12वीचं आपलं सर्टिफिकेट. तुम्ही 12वीला यावर्षी अपेअर असाल तर तुमचं 12वीचं सर्टिफिकेट अजून आलं नसेल पण 10वीचं सर्टिफिकेट तुमच्यासोबत असेल. मायग्रेशन आपल्यासोबत असलं पाहिजे. आता 12वीच्या रिझल्टसोबतच मायग्रेशन देण्याची पद्धत आहे. जर तुम्हाला मायग्रेशन मिळालेलं नसेल तर तुम्ही ज्या कोणत्या बोर्डवर ॲडमिशन घेतलेलं आहे त्या बोर्डच्या वेबसाईटवर जाऊन काही शुल्क पे करून तुम्हाला ते 7-8 दिवसामध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल 10वी-12वीचं मार्कशीट, 10वी-12वीचं सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट. आता चौथं जे आपल्याला लागणार आहे ते नीटच्या संदर्भातले काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत. पहिलं नीटचं स्कोअर कार्ड, दुसरं नीटचं ॲडमिट कार्ड, तिसरं नीटचं कन्फर्मेशन पेज आणि चौथं नीटचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरतो तो. ह्या चारही गोष्टी आपल्यापाशी असल्या पाहिजेत. याशिवाय आणखी काही गोष्टी लागणार आहेत त्या म्हणजे आपलं जे रिझर्वेशन असेल, जे विद्यार्थी रिझर्वेशन कोट्यातून अप्लाय करणार आहेत तर त्यांना रिझर्वेशनचं सर्टिफिकेट आपल्यापाशी असलं पाहिजे. रिझर्वेशनची व्हॅलिडिटी जी असेल त्याचं प्रमाणपत्र देखील आपल्यापाशी असलं पाहिजे. आता हे त्या राज्यामध्येच चालतं. बाहेरच्या राज्यात आपण जेव्हा जातो तेव्हा ओपन होतं परंतु तिथे देखील SC ST कुठल्या कोट्यातून असेल तर सर्टिफिकेट आपल्याला तिथे दाखवावं लागतंच. तर म्हणून हे रिझर्वेशनचे सर्टिफिकेट असेल आणि त्याचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल ते आपल्यासोबत असलं पाहिजे. व्हॅलिडिटी नसेल तर आता ती प्रोसेस आहे त्या पद्धतीने त्याची जी काही पैसे पेड केल्याची जी काही रिसीट असेल ती देखील आपल्यासोबत तिथे असली पाहिजे. याच्यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहेत ते डोमिसाईल सर्टिफिकेट. म्हणजे जेव्हा आपण स्टेट कोट्यातून ॲडमिशन घ्यायला रजिस्ट्रेशन करतो
किंवा 85% कोट्यांमधून आपण जे ॲडमिशन घेतो तिथे आपल्याला हे डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला तिथे लागतं. म्हणजे रिझर्वेशन सर्टिफिकेट नंतर आपल्याला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंतर आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर नीटचा एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये जे आपलं फिजिकल फिटनेस असेल त्या फिजिकल फिटनेस एक सर्टिफिकेट आपल्याला लागतं. आपला फॅमिली डॉक्टर जो कोणी MBBS MD असेल त्याच्याकडून ते फिजिकल फिटनेसचं एक सर्टिफिकेटची कॉपी तुमच्यापाशी असली पाहिजे. आपलं इन्कम सर्टिफिकेट देखील आपल्यापाशी असलं पाहिजे. काढलं नसेल तर आता बराचसा वेळ आहे, ते एकदा काढून ठेवा. ते रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला लागत नाही शक्यतो, पण जेव्हा आपण बाकी काही नंतरच्या प्रोसेस करणार आहोत त्यावेळी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट लागू शकतं. ते आपल्यापाशी तयार असलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाचं, तुम्ही जर नीट ॲस्पिरंट म्हणून जर एक दोनदा ट्राय केला असेल तर त्या दृष्टीने तुमचं जे गॅप सर्टिफिकेट असेल ते गॅप सर्टिफिकेट तिथे तयार करून घ्या. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला 10वी-12वीचे मार्कशीट, 10वी-12वीचे सर्टिफिकेट्स, मायग्रेशन सर्टिफिकेट, नीटचं स्कोअर कार्ड, नीटचं ॲप्लिकेशन फॉर्म, नीटचं कन्फर्मेशन पेज, नीटचं ॲडमिट कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि गॅप सर्टिफिकेट आणि ID प्रूफ म्हणून आपलं जे आधार कार्ड मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते, या सगळ्या गोष्टी तुमच्यापाशी तयार असल्या पाहिजेत. आणि ह्या व्यवस्थित तुम्ही स्कॅन करून पेन ड्राईव्हमध्ये घेतल्या की ज्यावेळी रजिस्ट्रेशन ओपन होईल त्यावेळी तुम्हाला सहजपणे ते रजिस्ट्रेशन करता येईल, कुठली अडचण भासणार नाही. मित्रहो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटू नव्या माहितीसह. जेव्हा नीट काउन्सिलिंग सुरू होईल त्या नीट काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करावं, काय काळजी घ्यावी, त्याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल. म्हणून तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला हा नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा येईल. धन्यवाद. काळजी घ्या.